जे कर्तृत्व शक्तीनं स्वतःचं भावविश्व निर्माण करत असतो दादा, त्याचा खऱ्या अर्थानं जर आनंद कुणाला असेल तर तो जगाला नसतो. जग तुम्ही यशस्वी झालात तर लक्ष देणार नाही कधी. जग तुम्ही अयशस्वी झाल्यानंतर नक्कीच तुमची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर खरा आनंद जर कुणाला होत असेल ना, तर तो खऱ्या अर्थानंच आपल्या स्वतःच्या घरातील वडीलधाऱ्या महात्म्यांनाच होत असतो. म्हणून त्यांच्या कर्तृत्व शक्तीला, त्यांच्या अंतःकरणाला अभिमान वाटेल असं आम्ही जीवन जगावं. कारण आपलं यश पाहिल्यानंतर जग विचारतायत कोणाचा मुलगा आहे हा, नंतर त्याचं नाव विचारलं जातं, पण सगळ्यात पहिले विचारलं जातं हे लेकरू कोणाचं आहेत. मग खऱ्या अर्थानं आनंद होत असतो आपल्या आई वडिलांना. आपले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठला. निळा मणी स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. समचरण सरोजं चंद्रनीलांबुदावं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना. तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं, देवक्षेत्र निवासिना. तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती रुदारा सोपान देवा,
आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिर उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिद्दुसमाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल गाणी वाजवा मायबाप सर्वांनी भजन करा मायबाप भजन करा बोला कुंडली तुकाराम बाबा की जय, सद्गुरु काशीनाथ बाबा की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, गुरु नारायण गिरिजी महाराज की जय, गुरु जोग महाराज की जय, सबतंगन की जय। नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय योगीराज तुकाराम बाबा हेडलेकर महाराज श्री संत सद्गुरु माऊली बाबा महाराज श्री संत सद्गुरु गोविंद बाबा महाराज श्री संत सद्गुरु गुरुवर्य काशीनाथ बाबा महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी समस्त टाळकरी महाराज मंडळी चोपदार सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा मायबाप सर्वांनी भजन करा बोला 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 कुंडली वरदा आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्यपट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा 4 चरणाचा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला पवित्र भूमी श्री
क्षेत्र डाऊज बुद्रुक भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने त्यांच्याच पवित्र दरबारामध्ये योगीराज तुकाराम बाबा खेडलीकर बाबा यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान प्रातस्मरणीय गुरुवारी हरिभक्तीपरायण रघुनाथजी महाराज खटाणे बाबा यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी, वारकरी भजनी मंडळ, उदार अन्नदाते, देणगीदार, गावातील सर्व माझे तरुण मित्र मंडळ सर्वांच्या सुंदर नियोजनाने संपन्न होणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आज या उत्सवाचा प्रारंभ आहे। प्रारंभीची सेवा आमचे जीवलग मित्र गुरुवर्य रघुनाथ बाबांचे निष्ठावान सेवक हरिभक्तीपरायण कांतीलाल दादा पवार यांनी संपर्क केला। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला। श्री क्षेत्र हिंगणी या गावामध्ये सुद्धा कांतीलाल भाऊंच्या माध्यमातून सेवा घडली। या परंपरेशी मला कांतीलाल भाऊंनी अतिशय जवळून जोडून दिलं। मी भाऊंचे उपकार मानेन की आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या अंतःकरणातील भावविश्वावर नजर टाकल्यानंतर प्रकर्षानं तुमच्या सर्वांच्या अंतःकरणातील श्रद्धा, वारकरी संप्रदायातील प्रासादिक नियमावली जी आपल्या सर्वांच्या अंतःकरणात आहे, तुमच्या सर्वांच्या मध्ये इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले मला दर्शन होतं ते योगीराज तुकाराम बाबांचंच दर्शन होतं, गुरुवर्य काशीनाथ बाबांचं दर्शन होतं। कारण या महात्म्यांनी आपल्या सगळ्यांना परमार्थ शिकवला, आपल्याला भजन शिकवलं, सप्ताह सुरू केला। दरवर्षी सप्ताहाला मार्गदर्शन करण्याकरता पूजनीय गुरुवर्य रघुनाथजी बाबा हे थांबून असतात। या महात्म्यांमुळेच आपला परमार्थ सुरू आहे। म्हणून डाऊजमध्ये आल्यानंतर या महात्म्यांची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारखे एका सामान्य वारकऱ्याकडे येणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। सेवेकरता आपल्या गावातील श्रद्धास्थान परमपूजनीय हरिभक्तीपरायण मनसुखजी महाराज दहे बाबा, बाबांची आमची महाराष्ट्रामध्ये भेट होत असते। अनेक गावांमध्ये पूजनीय दहे बाबांची फार मोठी कृपा आहे। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असतील, हरिपाठाच्या माध्यमातून, कीर्तन सेवेच्या माध्यमातून आम्ही एकाच पत्रिकेमध्ये अनेक गावात कीर्तन करतो। बाबांना वंदन आहे। गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्र भूषण हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज अवचार बाबांना सुद्धा वंदन आहे। गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्र भूषण हरिभक्तीपरायण मराठवाडा भूषण विठ्ठलजी महाराज महाराजांनाही वंदन आहे। दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण किरणजी महाराज आहेत, निलेश महाराज आहेत। मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण अविनाश महाराज आहेत। उपस्थित विनेकरी महाराज, त्यांचे सर्व सहकारी, गावातील भजनी मंडळ आणि संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, मनोहर बाबांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, साऊंड ऑपरेटर, माझा लाडका साऊंड ऑपरेटर रोशन दादा, आपल्याला सुद्धा धन्यवाद आहेत। अतिशय चांगला साऊंड रोशन दादांचा आहे। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये रोशन दादा अतिशय नम्रतेनं सेवा करतात आणि चांगल्या चांगल्या सप्ताहामध्ये रोशन दादांचा साऊंड असतो। मला आवडलेला साऊंड आहे। कोणतीही सूचना करायची गरज पडत नाहीत। मला बाज द्या, गेन द्या, ट्रबल द्या, इको द्या, डिले द्या, मॉनिटर द्या, मिक्सर द्या, केबल द्या, स्टँड द्या, माईक द्या, न सांगता तुम्हा अतिशय चांगली ऑपरेटिंग दादा करतात, त्यांना धन्यवाद। आमच्या गुरुस्पर्श चॅनलचे सर्व उमेश दादा आणि सिद्धू दादा दोघांनाही धन्यवाद देतो। उपस्थित या धर्म मंडपातील माझ्या माता बहिणी, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळ, सप्ताह कमिटीतील सर्व सदस्य, अन्नदाते मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, हरी मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या,
संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा गोड असा चिंतनीय अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला. माझे निळोबाराय महाराज आजच्या अभंगाद्वारा संत महापुरुषांच्या जीवनामध्ये घडलेल्या क्रांतीचं वर्णन करतात. संतांचं जीवन या मृत्यूलोकामध्ये विशेष आहे आणि तुमचं माझं जीवन या मृत्यूलोकामध्ये सामान्य आहे. विशेष हा शब्द आपण जर अभ्यासला तर विशेष या शब्दामध्ये संतांची कर्तृत्व शक्ती आणि सामर्थ्य शक्ती आपल्याला पाहायला मिळते. संतांचं या मृत्यूलोकामध्ये येणं हे स्वतःच्या मर्जीनं आहे म्हणजेच विशेष आहे. तुमचं माझं या मृत्यूलोकामध्ये येणं हे आमच्या मर्जी विरहित आहे म्हणजे सामान्य आहे. संतांचं या मृत्यूलोकातील जो समारोप आहे तो स्वतःच्या मर्जीनं आहे आणि तुमचा माझा या मृत्यूलोकातील जो समारोप आहे तो आमच्या मर्जी विरहित आहे म्हणजे सामान्य आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारख्या महात्म्यांचा जर आपण अभ्यास केला, जीवनचरित्र अभ्यासलं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यूलोकामध्ये अवतरित होताना स्वतःचा परिचय करून देतात. आम्ही कोण आहोत, आम्ही कुठून आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. सात भाव भरताया, सात भाव भरताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले जे ऋषी सात भाव भरताया, सात भाव भरताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. महाराज बोलिले जे ऋषी सात भावे भरताया. वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे भरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठवासी असा उल्लेख जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आगमनात केलाय. आपण वैकुंठवासी ही उपाधी लावतो. जन्म घेतल्यावर लागते उपाधी का देह ठेवल्यावर लागते? वैकुंठवासी वै कै स्व तीन उपाधी आहे. त्यातही फ्लेक्स छापणारा ठरवतो वै लिहायचं कै लिहायचं का स्व. मग आपला जन्म घेतल्यावर वैकुंठवासी लिहितात का? अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा वैकुंठवासी. आणि जर जिवंतपणे एखाद्याला वैकुंठवासी म्हटलं तर तो म्हणाल तू पुन्हा भेटू नको मला. वैकुंठवासी ही उपाधी आपल्याला देह ठेवल्यानंतरच लागते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अवतरित होताना सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूपा. मर्जी आहे स्वतःची. सांगतात आम्ही आलो विशेषत्व आहे. आणि तुम्हाला मला जन्माला यावं लागतं आणि जन्माला आल्याबरोबरच आपण रडायला लागतो. जन्माला आलेलं एकही बाळ हसत नाही. सांगा मला, आपल्या इतरांचं जाऊ द्या, आपल्याच घरी घरच्यांना विचारा, जन्म झाला त्या दिवशी मी रडत होतो का हसत होतो? जन्म झाला त्या दिवशी आपण रडतो. त्याचं कारण, जन्म झाल्याबरोबर त्याला 4 प्रकारची दुःख समोर दिसतात त्या जीवाला. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. ही 4 दुःख नकोत. त्रास होतो, कंटाळा आला, हे दुःखच आहे म्हणून रडणे.
म्हणून जीव देवाला विनंती करत असतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताच झाले उगवणे, दुरिताच झाले उगवणे, हो दुरिताच झाले उगवणे, दुरिताच झाले उगवणे. आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस. जीव देवाला विनंती करत असतोय. मनोहरबाबांनी गोड प्रमाण दिलंय, एक वेळ करी या दुःखा वेगळे, या दुःखा वेगळे करी एक वेळी. मला एकदा तरी या दुःखातून वेगळं करा देवा. दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंग, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. विनंती करतो हा जीव, म्हणून आपण रडतो, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आगमन विशेषत्वान आहे संतांचं, कार्य सुद्धा विशेषत्वान आहे. संत महापुरुषांनी स्वतःच्या जीवनामध्ये मिळालेला प्रत्येक क्षण हा कामामध्ये व्यतीत केला, एक चिंतनामध्ये व्यतीत केला, दोन. मिळालेला एकही क्षण त्यांनी वाया जाऊ दिला नाही. चिंतने सरे तो धन्य धन्य, काळ सकळही मंगळ मंगळाचे. जेवढा वेळ ईश्वरानं आपल्याला दिला तो आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यामध्येच व्यतीत करावा, एक, किंवा ईश्वराच्या चिंतनामध्ये व्यतीत करावा, दोन. व्यर्थ वेळ वाया घालवणारी मंडळी ही भगवंताला आवडतच नसतात. आपल्या कामामध्ये आपण व्यस्त असावं, आपण जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करावेत. आपल्या आई वडिलांना अभिमान वाटावा, आजी आजोबांना गर्व वाटावा, असं आपलं कार्य त्यांच्या नजरेसमोर आपण उभं करावं. शांतिरूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आपण जे कर्तृत्व शक्तीनं स्वतःचं भावविश्व निर्माण करत असतो दादा, त्याचा खऱ्या अर्थानं जर आनंद कुणाला असेल तर तो जगाला नसतो. जग तुम्ही यशस्वी झालात तर लक्ष देणार नाही कधी. जग तुम्ही अयशस्वी झाल्यानंतर नक्कीच तुमची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर खरा आनंद जर कुणाला होत असेल ना, तर तो खऱ्या अर्थानंच आपल्या स्वतःच्या घरातील वडीलधाऱ्या महात्म्यांनाच होत असतो. म्हणून त्यांच्या कर्तृत्व शक्तीला, त्यांच्या अंतःकरणाला अभिमान वाटेल असं आम्ही जीवन जगावं. कारण आपलं यश पाहिल्यानंतर जग विचारतायत कोणाचा मुलगा आहे हा, नंतर त्याचं नाव विचारलं जातं, पण सगळ्यात पहिले विचारलं जातं हे लेकरू कोणाचं आहेत. मग खऱ्या अर्थानं आनंद होत असतो आपल्या आई वडिलांना. आपण परमार्थ पटावरती आरूढ झाल्यानंतर आपण जर भजन केलं, सातत्यानं भजन केलं, अभ्यास केला, साधना केली, खेडलेकर बाबांची सेवा केली, तर ती सेवा करत असताना आपल्या सेवेची दखल घेतल्यानंतर जग विचारत असतं ही विभूती कोणत्या गावातली आहे. आता आई वडील नाही, आता कोणत्या गावातली आहे. कोणत्या गावातली विचारल्यानंतर ज्यावेळी तुमचं नाव समोर येतं ना, त्यावेळी तुमची सेवा पाहून विचारलं जातं की हे कोणत्या बाबांचे शिष्य आहेत. मग खऱ्या अर्थानं अभिमान कोणाचा वाढत असेल तर तो आमच्या गुरुजन महात्म्यांचा अभिमान वाढत असतो, आनंद मिळत असतो, त्यांच्या अंतःकरणाला एक आत्मिक समाधान मिळत असतात. हेत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आपण जीवन जगतोय याचा खऱ्या अर्थानं स्वतःला अभिमान तर असावाच दादा, पण त्या माध्यमातून आपल्या वडीलधाऱ्यांना सुद्धा आंतरिक समाधान मिळावं असं आमचं जीवन असावं. मिळालेला प्रत्येक क्षण हा संत महापुरुषांनी चिंतनामध्ये व्यतीत केला. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय
विषय तो त्यांचा 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 झाला नारायण विषय तो त्यांचा 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 झाला नारायण माता पिता नावाने जनधन माता पिता विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण संपूर्ण जीवन चिंतनामध्ये व्यतीत केलं एक विषय तो सकळांचा हरी